प्रमाणपत्र वाटपासाठी जरांगेंचा सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम। हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर राज्यात नेत्यांना फिरू देणार नाही। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात जरांगेंचा इशारा। मराठा आंदोलनाची अनेकांची नावं जोडली गेली, मात्र कुणा नेत्याचा हात असता तर दंगली घडल्या असत्या। आंदोलनात शरद पवारांचा हात असल्याच्या आरोपांवर जरांगेंचं झी 24 तासवर स्पष्टीकरण। पक्ष सोडण्यासाठी जयंत पाटलांवर दबाव, पक्ष सोडत नसल्यामुळे पाटलांसंदर्भात वादग्रस्त विधानं, राऊतांचा दावा। तर भाजप कोणालाही त्रास देत नाही, नवनाथ बन यांचा पलटवार। जामखेडमधील आमसभेत निकृष्ट दर्जाच्या कामावरून आमदार रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले, तर रोहित पवारांनी अधिकाऱ्यासंदर्भात वापरलेली भाषा चुकीची, दमानी यांचं टीकास्त्र। राजेश मोरेंनी घरात येऊन दाखवावं, परत कसे जातात बघतोच। घरात घुसून मारण्याच्या धमकीवर संजय राऊतांचा पलटवार। त्र्यंबकेश्वरमध्ये झी 24 तासच्या पत्रकारासह इतर पत्रकारांनाही मारहाण, हल्ल्यानंतर नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर, 3 जण ताब्यात। नवरात्रीत दांडिया गरबा फक्त हिंदूंसाठीच ठेवा, विश्व हिंदू परिषदेचं आयोजकांना आवाहन। आधार कार्ड पाहूनच गरब्यासाठी एंट्री देण्याची विनंती। वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द, 2 आरोपींवरील मकोका कायम। परळीतील सहदेव सादभाई यांच्यावर झालेल्या खुनाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणात लावला होता मकोका। अभिनेत्री पूनम पांडे साकारणार रावणाच्या बायकोची भूमिका, दिल्लीतील रामलीलामध्ये बनणार मंदोदरी। हिंदू संघटना आणि साधू संतांकडनं तीव्र विरोध।